मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सध्या मोठे बदल झालेले पाहायला मिळत आहेत. तर हे बदल पुढील प्रमाणे असणार आहेत. या योजनेमध्ये अर्ज करण्याची जी मुदत होती ती 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती. या मर्यादेत सुधारणा करून आता ही मुदत 2 महिने ठेवण्यात आलेली आहे. म्हणजे ही 2 महिन्यापर्यंत वाढवलेली पाहायला मिळणार आहे. तर जो हप्ता तुम्ही जर आता पुढील महिन्यात म्हणजे ऑगस्टमध्ये जर अर्ज केला तर तुम्हाला मागील महिन्याचा देखील हप्ता मिळणार आहे. म्हणजे 1500 रुपयाचा जो काही हप्ता असणार आहे तो तुम्हाला मागील महिन्यांचा देखील मिळणार आहे. तर तुम्ही जरी आता अर्ज नाही केला तरी चालणार आहे, कारण तुम्हाला मागील हप्ता देखील मिळणार आहे. या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचं नमूद करण्यात आलं होतं. आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्मदाखला या 4 पैकी कोणतेही प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार आहे. सदर योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे. सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्षाऐवजी 21 ते 65 वर्ष असा करण्यात आला आहे. म्हणजेच एकंदरीतच काय तर वयाची अट 5 वर्षांनी वाढवण्यात आलेली आहे. परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाईल. जर आपल्याकडे 2.5 लाख उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळं रेशन कार्ड किंवा केशरी रेशन कार्ड आहे अशा कुटुंबांनी उत्पन्नाच्या दाखल्याऐवजी त्याचा वापर केला तरी चालणार आहे. अशा कुटुंबांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात आलेली आहे. या योजनेमध्ये कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. म्हणजे फक्त विवाहित महिलेलाच नाही तर कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे. हा जो सदर डॉक्युमेंट आहे तो जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तो आपल्या टेलिग्राम ग्रुपवरून मिळवू शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.